हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण मटर आणि बटाटे याची भाजी तयार करणार आहे. तर आता मटर आणि बटाटे हो का चिरून शिजायला ठेवलेत मी, हो का शिजायला ठेवले तर. आणि हे असे बटाटे चिप्स करून स्लाईस करून शिजायला ठेवल्यात, म्हणजे लवकर शिजतात. आणि हे मटर कच्चे इथे सोलले आले ते आता ह्याच्यात शिजायला घातले. तर ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं, म्हणजे त्याच्यामध्ये ना हे होत नाही, भाजी चांगली लागते. शिजताना मटरमध्ये आणि बटाट्यामध्ये मीठ टाकलं की भाजी चांगली होते. आता हे शिजत आले तर ह्याला उशीर लागत नाही. मटरला मटर ताजे येते एकदम. बारीक करते मी आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकते. चमच्यामध्ये गेला माझा, ह्याच्यामध्ये मीठ टाकते आणि चमचा काढून घालते. हो का, दोन्ही संग शिजवायला ठेवले तर कुकरमध्ये शिजवायची गरज नाही, ह्याच्यामध्ये लवकर होते. पुन्हा त्याला भाजी फोडणी टाकायचं. आता बघा, ह्याच्यामध्ये ना मी तेल घेतले. आता तेलामध्ये ना आपल्याला टोमॅटो आणि कांदे भाजून घ्यायचे. टोमॅटो, कांदे, लसूण, अद्रक. हो का, ह्याच्यामध्ये लसूण टाकला आहे. गावरान लसूण म्हणजे सोलायची गरज नाही. हे कांदे तर मोठे मोठे चॉप केले, तर टोमॅटो पण मोठे मोठे चॉप केले. तर अगोदर कांदे भाजून घेते. पण प्युरी करताना कधी पण कांद्याची आणि टमाट्याची चांगले भाजून घेत जावं अगोदर. चांगलं भाजलं तर त्याला चांगलं वाटतं, नाही तर मग होतं ना कच्चं कच्चं लागतं. आता ह्या चांगलं भाजून घेते मी. कांदे चांगले भाजत आले की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचं आणि हे चांगले लाल भाजायचं. बारीक करते. स्टीलची कढई आहे आणि इंडक्शनवर ना ते खाली लागलं जातं. आणि हे शिजवताना आपण मीठ टाकले हे लक्षात ठेवायचं. हे शिजलेत बघा चांगले होता. बटाटे पण शिजलेत आणि हे मटर पण शिजलेत. आता त्याची ना आपल्याला भाजी करायची. तुम्हाला जर मसाल्याची करायची असली तर नुसता कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचं नाही. आणि प्युरीची करायची असली तर कांदा आणि टोमॅटो, कांदा, लसूण, अद्रक टाकायचं. आणि जर तुम्हाला कमी मसाल्याची करायची असेल, हे मसाल्याची करायची असेल तर कांदा आणि अद्रक लसूण टाकायचं, टोमॅटो टाकायचं नाही. त्याच्यामध्ये काळा मसाला टाकून भाजी करायची. आता बघा, चांगली भाजून घ्यायले कांदे. मी कांद्यामध्ये मीठ का टाकलं नाही तर त्या भाजीला शिजवताना बटाट्यामध्ये आणि मटरमध्ये मीठ टाकलं होतं, म्हणून कांद्यामध्ये मीठ मी टाकलेलं नाही आहे. ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं तरी चालतं आहे. माझ्याकडे हो का चिवड्या मसाल्याचं मीठ आहे, चिवड्याचा मसाला आहे खालचा, त्याचं मीठ आहे. ते मीठ मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये आणि चांगलं भाजून घेणार आहे. लक्षात ठेवायचं आपण कांद्यामध्ये बटाटे आणि मटर शिजवताना मीठ टाकलं होतं म्हणून. नाहीतर तुमच्या लक्षात नाही राहिलं तर डबल मीठ होईल, भाजी खराब होऊन जाईल. कोणी खाणार नाही ना आपली भाजी. आता कांदे भाजत आले तर ह्याच्यामध्ये ना मी टोमॅटो टाकतो. प्युरी जास्त करून ठेवायला, उद्या कोणती भाजी केली तर करायची म्हणून. माझ्याकडं खोबरं कमी आवडते म्हणून मी खोबरं टाकत नाही. तुमच्याकडं खोबरं आवडत असलं तर खोबरं टाकून द्या. ह्याच्यामध्ये 4 शेंगदाणे जरी टाकले कच्चे तरी प्युरी मखमली होती आणि मऊ होती चांगली. काही चालू हां, आता हे काही चांगलं भाजून घेते आणि गार झाल्यानंतर याची प्युरी तयार करायची आपल्याला. तुमच्याकडे जर कांद्या हे कोथिंबीरचे देठ असतील ते प्युरीमध्ये टाकायचं. माझ्याकडे नाही आहे आता सध्याला देठ. कोथिंबीरच आहे माझ्याकडे, मी कोथिंबीरच टाकणार आहे. पण त्याच्या देठाची खूप टेस्ट चांगली येते बरं, आणि फ्लेवर इतका छान येते ना कोथिंबीरचं त्याच्यामध्ये. कधी प्युरी करताना त्याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे काजूसारखं लागते. प्युरी तयार केली की काजूची प्युरी तयार केली अशी काय लागते. आणि कोथिंबीरचे देठ टाकत जावं. माझ्याकडे आता शिल्लक नाही आहेत, मी कोथिंबीरच तोडून ठेवली, देठ ठेवायचे विसरून गेले मी. आता हे चांगलं भाजून घेते. चवीसाठी म्हणून आपण पोह्यामध्ये साबुदाण्याच्या खिचडीमध्ये कसं आपण हे टाकतो ना,
साखर, तशी चवीसाठी साखर, सगळी फोडणी झाल्यानंतर शेवटला सगळी चवीसाठी साखर टाकायची. थोडीशी साखर टाकली की भाजीला तेल छान सुटतं. आता काही टोमॅटो आणखी शिजलेलं नाही तर म्हणून मी शिजी भाजायला. टोमॅटोचं पाणी आटत आलं की टोमॅटो चांगला शिजतो. आता वैशाली टोमॅटो येईल ना, गावरान टोमॅटो आल्यावर त्याची कातडी नाजूक असते, ती खूप लवकर शिजते, हे शिजत नाही. आणि आपल्याला प्युरी करायचं ना तर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, ह्याच्यातलंच पाणी आपल्याला कमी भाजून खलास करायचं. तुमच्याकडे कढीपाला खात असतील तर कढीपाला कातरून ह्याच्यामध्ये टाका. माझ्याकडे असं प्युरीमध्ये कढीपाला टाकल्यानंतर भाजी खात नाही. बघा कांदे किती छान भाजलेत. एकदम कांदे जास्त भाजायचे नाहीत बघा, ते गव्हाळ भाजायचे असतात. कसे भाजलेत कांदे, एकदम करपट कांदे भाजले तर भाजीच्या प्युरीमध्ये टेस्ट चांगली येत नाही बरं, आणि गोड लागत नाही. कांदा गव्हाळ भाजला की गोड लागतं, जास्त भाजला की ते खरट लागते आणि भाजीला चव पण वेगळी येते. नको किती छान भाजला आहे कांदा, म्हणजे शिजून निघाला आहे फक्त. असाच कांदा कधी पण प्युरीमध्ये करताना करायचा. एकदम तिखट भाजायचा नाही, जास्त लालसर भाजायचा नाही. जास्त लालसर भाजला तर त्याची चव चांगली येत नाही. त्याची चव गोड येते, गोड आणि मधून चांगली चव येते भाजीला. आता हे मी बंद करते. टोमॅटो पण शिजत आले आणि ह्याला ना थोडं झाकून ठेवते म्हणजे ते गार होते आणि मधला टोमॅटो चांगला शिजतो. टोमॅटो जाड आलेले आणि माझ्याकडनं मोठा चिरण्यात आला थोडा. आता हे बंद करते आणि ह्याला थंड होण्याची वाट बघते. हे गार झालं की मग मिक्सरमधून काढायचे. तुम्ही जर गरम गरम मिक्सरमधून काढायला गेलं तर मिक्सरमधून अंगावर उडून येते. आता हे काय तेल छान सुटायला. आणि कधी पण आता आपली प्युरी करायची असेल ना, पेस्ट करायची असेल लसूण कांदा अद्रक ह्याची, तर त्याच्यामध्ये ना आपण मोहरी आणि जिरे टाकू नका. मोहरी जिरे टाकले की ते दळल्यानंतर त्याची टेस्ट खूप वेगळी येते, म्हणून नुसतं तेलामध्ये भाजून घ्यायची. आता हे गार होतं आहे, नंतर भाजी फोडणी टाकते. आता बघा हो का, तेल टाकलं, फोडणीला पेस्ट तयार केली हो का, आणि पाणी मिक्सरचं धुवून घेतलं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायला. आता आपण काय करणार आहे, सुरुवातीला मोहरी टाकणार आहे. तेल चांगलं गरम झालं आहे. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे. मोहरी तडतडल्याशिवाय जिरे टाकायचे नाहीत. अगोदर जर जिरे टाकले तर जिरे सगळे जळून जातात आणि मोहरी सगळी काळी भंगार होती. म्हणून अगोदर मोहरी फुटू द्यायची आणि बंद करून नका असं जिरे टाकायचं. आता ह्याच्यामध्ये ना आपण पेस्ट भाजून घेऊ. परत चांगली भाजायची बरं का, म्हणजे भाजीमध्ये टेस्ट चांगली येते. बघा पेस्टचं कलर किती छान आला. आणि हळूहळू तेल मिक्स करायचं पेस्टमध्ये तेल मिक्स लवकर होत नाही मिक्स, त्या अंगावर उडून येते. म्हणून हळूहळू अगोदर मिक्स करायचं. परत ते आपणच तेल सोडलं, पेस्ट शिजली म्हणून समजायचं. हे तेल सोडते, इंडक्शन लहान करते, स्टीलची कढई आहे, करपून जाते त्याच्यामध्ये. आता हो ह्याला छान भाजून घेतो एकदा. छान भाजलं की ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे. आणि आपल्याला जर मसाले ह्याच्यामध्ये सुद्धा जळतील असं वाटलं तर एक पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये सगळे मसाले टाकायचे आणि ते पाणी पेस्टमध्ये टाकायचं. तसं पण जमतं आहे बरं का तर तसं पण केलं तर भाजी छान होती, टेस्टी होती. मी आता मसाले तसंच टाकणार आहे, सगळे मसाले. आता बघा मी ह्याच्यामध्ये मिरची टाकते. माझ्याकडं थोडं तिखट कमी असते, कलर कमी येते बरं. हे काळा मसाला मी हमेशा टाकते आणि माझा होममेड काळा मसाला खूप चांगला आहे बरं का. हळद टाकली, मिरची टाकली, काळा मसाला टाकला, धने जिरे पावडर टाकलं आणि थोडीशी बेसनाची पूड टाकली. का तर ह्याच्याने ना प्युरी चांगली घट्ट होती आणि भाजी चांगली होती तयार. आता हे सगळं मिक्स करायचं असं हाताने आणि हे आपल्याला परत त्याच्यामध्ये टाकायचं. नका हाताने मिक्स करून घ्यायचं सगळं, एकदम छानपैकी मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडं, का तर आपण मीठ टाकलेलं आहे ना,
आपले वटाणे आणि ते शिजताना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता हो का हे स्टीलच्या कढईला असं चिटकत आहे, पण चांगलं आपण सारखं हलवून खालून नाहीतर चिटकलं की वास येते त्या प्युरीचा, म्हणून सारखं हलवायचं बरं का. असं सारखं प्युरी अशी हलवीत राहायचं. ह्याला तेल सुटलं की त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकायचे आणि तेल सुटेपर्यंत शिजवायची. तेल सुटेपर्यंत शिजवली की प्युरीला खूप छान सुगंध येते, फ्लेवर चांगला येऊन टेस्ट पण खूप छान येते बरं त्याची. आता हो काही शिजायले. मी बटाट्याची साल कधी काढत नाही, त्याच्यामध्ये फॉस्फरस असते म्हणून बटाट्याची साल खाल्लेली चांगली असते. हे उकडलेले बटाटे ह्याला चांगलं हलवून घेते. तर चांगलं हलवायचं, त्याला चिटकू द्यायची नाही. खाली चिटकली की गेली कामातून, मग भाजीत माझं वास येतं. आणि स्टीलच्या कढईमध्ये लवकर चिटकती, लोखंडाच्या कढईमध्ये चिटकत नाही. पण लोखंडाच्या कढईमध्ये टोमॅटोची फोडणी द्यायची नसती, त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया होती लोखंडाची आणि टोमॅटोची. कधी कधी उलट्या व्हायची सुद्धा शक्यता असते. आता हे चांगलं भाजायला. आता चवीनुसार ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, मग पण मी चिवड्याच्या मसाल्याचंच मीठ वापरायले बरं का आज. ते मीठ वाया घालू नका. हे चिवड्याच्या मसाल्याचं मी चटणीमध्ये खूप छान लागतं. का तर त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकलेली असते, लसूण टाकलेलं असते, सगळं टाकलेलं असतं ना सामान त्याच्यामध्ये. आता हे चांगलं हलवून घ्यायचं. बघा फिरकं सांगितलं स्टीलची कढई. आता तेल सुटायलं आहे ह्याला. तेल सुटल्याशिवाय ह्याच्यामध्ये मसाले घालू नका. आता छान तेल सुटले, प्युरी शिजली बरं. कलर बदलते, कलर लगेच चेंज होते प्युरी शिजत आली की. ही पेस्ट शिजली की त्याचा कलर चेंज होतो आहे. कसा कलर चेंज झाला आहे बघा. आता ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकायचे. मी पाण्यात मिक्स केलेत आणि ह्याच्यामध्ये टाकलेत. माझ्याकडे मिरची कमी खातेत म्हणून कलर कमी येत आहे मिरचीचा. मिरची जास्त खात नाहीत माझ्याकडे. आणि माझी बेडगी मिरची खलास झालेली, ही साधी मिरची म्हणून त्याचा कलर जास्त येत नाही. साधी मिरची नाही. मसाले छान भाजू देते. मसाले चांगले भाजले की ह्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, वटाणे आणि हे टाकायचं. हो का, इतका छान सुगंध यायला आहे, ह्याचा फ्लेवर यायला आहे. खूप सुंदर सुगंध यायला आहे बघा ह्याचा, ह्या भाजीचा. आता हो का तेल सुटलं ह्याला, बघितलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आणखी थोडं तेल सुटू द्यायचं. ह्याच्यामध्ये परत आपल्याला काय करायचं आहे, पाणी टाकायचं अगोदर. पाणी टाकलं आता. आता वटाणे टाकायचे. थोडं ह्याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये वटाणे आणि हो का उकळायला, हो का तेल सुटलं ह्याला सुद्धा. आता ह्याच्यामध्ये पाणी आणखी लागणार आहे मला. ह्याच्यामध्ये हो का बटाटे टाकले. तुम्हाला जर प्युरी जास्त जाड नाही वाटली तर बटाट्याचे थोडे पीस असतात ना, ते चुरायचे आणि ते टाकायचे. बटाट्याचे पीस चुरून टाकले तरीसुद्धा प्युरी घट्ट होती बरं. आता हो का, आणि ह्याच्यामध्ये वटाणे टाकायले. आता माझ्याकडनं 1-2 पीस बटाट्याचे साबूत राहिले तर मला ह्याच्यात रस्सा करायचा आहे बरं का. आणखी एवढी जाड काय प्युरी माझ्याकडे घेत नाहीत. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते. चांगलं शिजलं की तुम्हाला परत त्याच्यामध्ये कोथिंबीर सर्व करून दाखवते. हो का तेल कसं सुटतं आहे प्युरीला. बारीक करायचं. हे बारीक मोठं ठेवलं तर सगळ्या भिंतीवर उडून गॅस वगैरे खराब होत आहे. इंडक्शनवर आता बारीकमध्ये शिजू द्यायचं. ह्याला चांगलं तेल सुटतं आहे आणि त्याच्यावर कोथिंबीर पेरायची आणि सगळ्याला सर्व करायचं. बघा किती छान भाजी, किती टेस्टी वाटायली, किती छान वाटायली. आता ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची, नकळत टाकायची साखर, जास्त टाकायची नाही.
साखर टाकते, थोडं पाणी टाकते, हलवते आणि तुम्हाला परत नंतर आणखीन दाखवते. हे बघा किती छान कलर आला आहे. हो का, तेल सुटले. माझ्याकडे तेल थोडं कमी टाकते आणि आज प्युरी जाड झाली म्हणून पण तेल थोडं आलेलं नाही बरी. हो का, शिजायली. हे का, कोथिंबीर पेरून घेतली मी आता आणि भाजी सर्व करायला तयार झाली. आणखीन थोडं शिजवणार आहे आणि बंद करणार आहे मी. छान झाली बघा भाजी. कलर किती टेस्ट चांगला आला आहे बघा बरं. आणि ह्याच्यामध्ये मी पाव चमचा साखर टाकते, का तर आंबटपणा येते टोमॅटोचा, म्हणून पाव चमचा साखर टाकते बरं मी. तुम्हाला जर माझी ही वटाणा आणि बटाट्याची भाजी प्युरी, कांद्याची प्युरी टाकून वटाणा आणि बटाट्याची भाजी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही माझी भाजी कशी वाटली. धन्यवाद. पोळीबरोबर खावा, भाताबरोबर खावा, भाकरीबरोबर खावा, नाचणीच्या भाकरीबरोबर खावा, बाजरीच्या भाकरीबरोबर खावा, कशाबरोबर पण खावा. ही भाजी खूप टेस्टी असते बरं का. आणि आता मटर येते तोपर्यंत कोणत्या पण भाज्या करून घ्या तुम्ही. मटर येत नाही जास्त दिवस, आमच्याकडे जास्त दिवस येत नाही. आमच्याकडे महिन्यात 15 दिवस येते. खेडा विभाग आहे आमचा. धन्यवाद.